हाय फ्रेंड्स, किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय कोबीचा पराठा। अगदी सोपी पद्धत आहे आणि तुम्ही टिफिनला सुद्धा मुलांना देऊ शकतात। त्यासाठी मी इथे कोबी चॉपरमधून छान बारीक कट करून घेतला आहे। तुम्ही हवं असेल तर सुरीने सुद्धा कट करू शकता, पण चॉपरमध्ये छान कोबी कट होतो, पाहू शकता। अशा प्रकारे आपल्याला कोबी कट करून घ्यायचा आहे। इथे एका बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ घेते आहे। इथे मी 3 मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक वाटी बेसन घेणार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात। एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला कोबी घेऊयात। लाल तिखट घालूयात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची सुद्धा बारीक मिक्सरला वाटून घालू शकता। चवीनुसार मीठ घालून घेऊयात। हळद आणि धने जिरे पावडर घालून घेऊयात। 1 चमचा गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालूयात, त्याने खूप छान टेस्ट येते पराठ्याला। 1 चमचा तीळ घालून घ्यायचे आणि आलं लसूणची पेस्ट। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप सुद्धा घालू शकता। पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर जसं लागेल तसं थोडं पाणी घालून आपण छान पीठ मळून घेणार आहोत। अगदी थोडं पाणी घालायचं आहे, कारण कोबीला सुद्धा पाणी सुटतं। जर पीठ मळून सैलसर झालं तर आपल्याला खूप जास्त पीठ घालत राहावं लागेल। पाहू शकता पीठ सर्व मी मळून घेतलेलं आहे। जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच मळायचं आहे। मळून वरतून थोडंसं तेल लावून घेते आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला लगेच पराठे बनवायचे आहेत। हे पीठ आपण मळून ठेवायचं नाहीये, कारण जितकं जास्त वेळ ठेवू तसं त्या कोबीला पाणी सुटेल आणि पीठ सैलसर होत जाईल। तुम्हाला जेवढा मोठा पराठा बनवायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा आहे। मी इथे थोडासा मोठाच गोळा घेतलेला आहे। पिठामध्ये घोळवून घेतला आहे आणि आपण जसं चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे। एकदम चपातीसारखं पातळ करायचं नाहीये, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। मी इथे पराठा लाटून घेतला आहे। तवा इथे गरम करून घेतला आहे, त्यावरती अगदी थोडंसं तेल घालून घेऊयात आणि त्यावरती आपण लाटून घेतलेला पराठा घालून घेऊयात। वरून थोडंसं तेल घालणार आहोत आपण। इथे तुम्ही तूपही घालू शकता किंवा बटर लावू शकता। आता आपण उलटण्याने अशा प्रकारे होल करणार आहोत, जेणेकरून तेल जे आहे ते आतमध्ये सुद्धा जाईल आणि आपला पराठा छान क्रिस्पी सुद्धा होईल। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि हेल्दी सुद्धा आहे। तुम्ही टिफिनला सुद्धा मुलांना देऊ शकता। छान दोन्ही साईडने आपण आता हा पराठा भाजून घेऊयात। जे डाएट करत आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे। तुम्ही 2 पराठे खाल्लेत किंवा एक जरी पराठा खाल्लात तरी पोट छान भरून जातं। दोन्ही साईडने छान पराठा भाजून घेतलेला आहे। बाकीचे पराठे सुद्धा मी असेच बनवून घेते। तुम्हाला जे मी हे व्हिडिओ बनवते ते कसे वाटते प्लीज कमेंटमध्ये कळवत जा, म्हणजेच किंवा तुम्हाला कोणता नेक्स्ट व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा। मी पराठा अशा प्रकारे कट करून घेतला आहे। मुलांना छान पिझ्झासारखा दिसतो तो, मुलं सुद्धा आवडीने खातात। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।